तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण EWS प्रमाणपत्र याबद्दलची माहिती इथे बघणार आहे। तर 10% आरक्षण तुम्हाला या प्रमाणपत्राच्या मार्फत तुम्हाला मिळत असते। EWS प्रमाणपत्र हे प्रमाणपत्र तुम्ही तहसील मार्फत किंवा आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन सुद्धा तुम्ही काढू शकता। तर EWS प्रमाणपत्राचे फायदे मी तुम्हाला इथे सांगतो आहे। जर तुम्ही कुठल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेत असाल तर ते ॲडमिशन करता हे डॉक्युमेंट लागते। त्यानंतर फीजमध्ये जी फी असते त्या कॉलेजची फी जर 1,00,000 रुपये आहे तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला सवलत मिळणार आहे। तर त्याकरता EWS प्रमाणपत्र हे लागत असते। सरकारी नोकरीकरिता गव्हर्नमेंटच्या ज्या योजना आहे या उचलण्याकरता यामध्ये जर तुम्हाला अनुदान सबसिडी जास्त घ्यायची असेल तर जास्त सबसिडीसाठी तुमच्याकडे EWS प्रमाणपत्र हे असणं आवश्यक आहे। या व्यतिरिक्त सुद्धा या EWS प्रमाणपत्राचे बरेचसे फायदे या ठिकाणी तुम्हाला मी सांगणार आहे। तर याकरता बघा कोणकोणते कागदपत्रे तुम्हाला लागत असते। याकरता तुम्हाला आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला हा तुमच्याकडे असणं अत्यंत आवश्यक आहे। त्यानंतर राशन कार्ड, कास्ट सर्टिफिकेट आणि जर तुमच्या आईवडिलांकडे शेती असेल तर सातबारा असणे आवश्यक आहे आणि शेती ही 5 एकरच्या खाली असणे अत्यंत आवश्यक आहे। तर या पद्धतीचे हे महत्त्वाचे कागदपत्रे आहेत। तहसील मार्फत हे तुमचं EWS प्रमाणपत्र हे मिळत असते। तर बघा, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ही माहिती इतर विद्यार्थ्यांना सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांच्या भविष्यामध्ये या प्रमाणपत्राचा त्यांना नक्कीच लाभ मिळेल। तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।